सर्वप्रथम श्रद्धेय बाळासाहेब पाटलांची माफी मागतो. पहिल्यांदा त्यांच्यासमोर बोलत आहे, शब्द हे शस्त्र आहेत, चुकू नये म्हणून पहिल्यांदा लिखित भाषण देतो. अदरवाईज आयुष्यात सर्वप्रथम मी राजमाता मासाहेब जिजाऊ, राजमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, माता रमाई यांना अभिवादन करतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचा राजा छत्रपती राजे शिवराय, राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्यासह सर्व महापुरुषाच्या क्रांतिकारी विचारांना त्रिवार वंदन करतो. मी माझ्या भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी स्वर्गीय मंजुळामाय, स्वर्गीय बापूराव पाटील खतगावकर यांना सुद्धा नमन आणि वंदन करतो. स्वर्गीय बापूराव पाटील खतगावकर हे दूरदृष्टी असणारे व्यक्तिमत्व होते. आर्य समाजाचे संस्कार त्यांच्यावर झाल्यामुळे जातीविरहित विचारश्रेणीचे ते फार मोठे तत्वज्ञानी होते. म्हणूनच तत्कालीन परिस्थितीमध्ये स्वर्गीय मधुकररावजी पाटील खतगावकर यांना गुरुकुलमध्ये शिक्षणासाठी पाठवून दिले व आमचे सर्वांचे दैवत असलेले माननीय श्री भास्कररावजी पाटील खतगावकर यांना उस्मानिया युनिव्हर्सिटीमध्ये तत्कालीन परिस्थितीमध्ये BE मेकॅनिकलचे शिक्षण दिले. स्वर्गीय बापूराव पाटलांच्या दूरदृष्टीला मी परत एकदा सलाम करतो आणि वंदन करतो. आमचे साहेबांचे कुलदैवत श्री संगमेश्वर यांच्या नावाने बढूर येथे शाळा सुरू झालेली आहे. श्री संगमेश्वर यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो. आजच्या सेवापूर्ती सोहळ्याचे गौरव सोहळ्याचे अध्यक्ष, संस्थेचे सचिव, आमच्या सर्वांचं नाडकं व्यक्तिमत्व माननीय श्री आदरणीय बाळासाहेब पाटील खतगावकर, त्यांच्या सोबत आलेले व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या गावचे माननीय श्री गोविंदरावजी पवार साहेब, शाळेचे ज्ञाननिष्ठ साने गुरुजीचा अभिप्रेत असलेले गुरुवर्य मुख्याध्यापक श्री कवळे सर, उपस्थित सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, बडूर गावातील प्रतिष्ठित आलेले सन्माननीय मित्रमंडळी, आजची सत्कार मूर्ती आमचे जावई श्री गजभारे सर, आमची मुलगी सौ छायाताई, इंजिनियर निशांत गजभारे, उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो, कोणतीही शाळा असो, महाविद्यालय असो, विद्यार्थी हा केंद्रबिंदू आहे. श्री गजभारे सरांनी कर्तव्यनिष्ठेने 34 वर्षे प्रामाणिकपणे सेवा केलेली आहे. आज सरांचा गौरव करण्यासाठी आपण जमलेलो आहोत. बडूरच्या शाळेत सर रुजू झाल्यानंतर दगडाला विद्यार्थ्यांच्या रूपाने देवत्व घडवणारे आमचे सर, गुरुजींचं मन खूप मोठं आहे. नातेवाईकांच्या अडचणीला सर नेहमी धावून आलेले आहेत. स्टाफच्या अडचणीला सुद्धा नेहमी मदत करणार आहेत. आजपासून शाळेत सर असणार नाहीत हे आपल्याला स्वीकारावंच लागणार आहे. सर म्हणजे एक संघर्षशील व्यक्तिमत्व, निर्भीड वैचारिक शैली, आदर्श शिक्षक, प्रशासनाची जाण असणारा, इंग्रजीचे गाढे अभ्यासक, अशा अनेक भूमिका आयुष्याच्या रंगमंचावर साकारणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व मागील 34 वर्षापासून शाळेच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलला आहे. शेवटी आमच्या जावयासंबंधी बोलायचं म्हणजे त्यांचा स्वभाव फणसासारखा आहे. वरून काटेरी पण आतून गोड समृद्धीने भरलेल्या फणसासारखे. एक सांगू का, ना सत्ता साथ जाती है, ना संपत्ति साथ जाती है, लेकिन इंसानियत की सनद दोस्तों हर हाल में साथ निभाती है. मी माझ्या जावयाला पुढील आयुष्यासाठी निरोगी सुख, समृद्धी, यश, त्यांच्या मनातल्या सर्व मनोकामना उर्वरित आयुष्यासाठी पूर्ण हो अशी भगवान बुद्धाच्या चरणी प्रार्थना करतो आणि मला बोलायची संधी दिल्यावर मी आभार मानतो. परत एकदा माननीय बाळासाहेब पाटील धन्यवाद सर. गजभारे सर यांचे गाव आहे मुंबई येथे तलाठी